राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं लागू करण्यात येणार आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल। पारंपरिक 10+2+3 ऐवजी आता 5+3+4 आकृतिबंध स्वीकारण्यात आला असून शिक्षण आता पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा 4 टप्प्यात विभागलं गेलंय। शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा GR जारी केलाय। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल। पारंपरिक 10+2+3 ऐवजी आता 5+3+3+4 आकृतिबंध स्वीकारण्यात आला। आता पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा 4 टप्प्यात शिक्षणाची विभागणी केली आहे। शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा GR जारी केलाय। आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नसून त्याऐवजी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा 4 स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी होईल। 3 ते 8 वर्षांपर्यंत म्हणजेच इयत्ता 2री पर्यंत पायाभूत स्तर असेल। त्यानंतर 3री ते 5वी या इयत्तांचा समावेश पूर्व तयारी स्तरात असेल। 6वी, 7वी आणि 8वी या इयत्तांना पूर्व माध्यमिक स्तरात गणण्यात येईल आणि 9वी, 10वी, 11वी आणि 12वी पर्यंत माध्यमिक स्तर गणला जाणार आहे। NCERTच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केलाय। या आराखड्यानुसार शैक्षणिक क्षमता निश्चिती करण्यात आली असून त्या दृष्टीनं आता पाठ्यपुस्तकं तयार झाली आहेत। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे। NCERTनं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा लागू होईल। त्यामुळे पहिलीसाठी नवीन पाठ्यपुस्तकं येतील। 2026-27 म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल। त्यानंतर 2027-28 मध्ये इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या 4 वर्षांचा अभ्यासक्रम 3ऱ्या टप्प्यात बदलेल। अंतिम टप्प्यात म्हणजेच 2028-29 मध्ये 8वी, 10वी आणि 12वी या इयत्तांची पुस्तकं बदलतील।